इकडे नवी मुंबई आणि पनवेलमध्ये आज अवजड वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। आज जरांगेंचा मुक्काम नवी मुंबईमध्ये असेल, त्यामुळे मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। शहरामध्ये गर्दी होणार असल्याने 26 जानेवारीला शक्यतोवर लोकांनी घरातच थांबावं असं आवाहन करण्यात आलंय। या संदर्भात नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने निघालेला मराठा क्रांती मोर्चा उद्या रात्री नवी मुंबईमध्ये पोहोचणार आहे आणि लाखोच्या संख्येने हजारोच्या संख्येने वाहने असल्यामुळे नवी मुंबईमध्ये प्रशासनानं काय सुविधा केल्या आहे या संदर्भात आपण आयुक्त आहेत, पोलीस कमिशनर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, कशा पद्धतीची आपण सुविधा केलेली आहे? उद्या दुपारनंतर साधारणतः हा मराठा मोर्चा पनवेलकडून नवी मुंबईमध्ये प्रवेश करेल आहे। आयोजकांच्या सांगण्याप्रमाणे पनवेल साईडला त्यांचे लंचचे फूड पॅकेट्स ते वितरण करणार आहेत आणि रात्रीचा मुक्काम हा APMC मार्केटमध्ये त्यांनी नियोजलेला आहे। ह्या संदर्भात या संपूर्ण रूट्सची पाहणी नवी मुंबई पोलिसांनी केलेली आहे आणि आयोजकांकडून हा रूट काही कालावधीतच निश्चित झाला की त्याप्रमाणे तो सुरक्षित दृष्ट्या नवी मुंबई पोलीसचं पूर्ण डिप्लॉयमेंट त्या रूटभोवती आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा होणार आहे। जी हेवी वाहतूक आहे कंटेनर्सची JNPT आणि टू अँड फ्रो, तर ती मात्र उद्या आणि परवा 2 दिवस बंद असेल आहे आणि ऑल्टरनेटिव्ह रूट्स पण काढलेले आहेत इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स मूव्हमेंटसाठी वगैरे। तरीसुद्धा जर अत्यावश्यक नसेल तर हे रूट्स इतर नागरिकांनी अवॉइड केलेच त्यांना त्यांची होणारी गैरसोय टाळता येईल। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।